श्री स्वामी समर्थ. सगळ्याला सद्बुद्धी दे, सगळ्याला कष्ट करायला ताकद दे. देवा तूच आमचा करता धरता आहे. तुझाच आशीर्वाद राहू दे आमच्यावर सगळ्यांवर. आमची यूट्यूब फॅमिली, फेसबुक फॅमिली आणि इन्स्टा फॅमिली सगळ्यावर तुझा आशीर्वाद राहू दे आणि कष्ट करायला ताकद दे. चला जाऊया आता. हे बघा इकडं काय चालू आहे. तर गाईज बघा, त्या दिवशी शेतात गेलो ना आम्ही, तरी बघा एवढ्या भेंडी काढले. एवढ्या मोठ्या मोठ्या झाल्या, म्हणजे 4 दिवस नाही गेलं तर भेंडी बघा किती लगेच मोठ्या होत्या. तर एवढ्या मोठ्या झाल्या त्या. आणि त्यातल्या छोट्या छोट्या आहेत त्या, हे बघा बारीक चिरून घेतल्यात. ही चिरून करायचं आणि ही आहे ना ही आमटी करायची बियांची छान लागते. तर ही आता मी निवडून ठेवते आणि मग ह्याची आमटी करायचं, ही भाजी करायचं. ही सियांसाठी करायची भाजी, कवळ्या कवळ्या भेंडीची. आणि ही आपल्या मोठ्यांसाठी केलं तर चालते. ही बियाची आमटी एकदम छान लागते. फक्त लसूणची फोडणी द्यायचं आणि हळद, मीठ, आपलं मिरची पावडर टाकली ना आणि कोथिंबीर टाकायची वरण चिरून, छान लागतं. आणि काळ्या तव्यात करायचं. काळ्या तव्यात केलं ना आपलं लोखंडाचा, एकदम छान होते आमटी बियाची. तर हे बघा किती छान कवळी कवळी भेंडी काढली भाजीला आणि हे आमटीला. आणि हे आहे आपलं किचन वेस्ट. तर ही सगळं झाडात जाते आणि झाडामध्ये छानपैकी खत होते. रासायनिक खताची जरूरत लागत नाही. ही जर आपलं किचन वेस्ट जी बाहेर जाते ना आपलं, ती गाडीत न टाकता झाडांच्या बुडात टाका आणि झाडं एकदम सुंदर, निरोगी आणि एकदम स्वच्छ चमकदार झाडं उगत्याल आणि चांगली दिसतात, दारात सुंदर दिसतात. ही किचन वेस्ट बाहेर न टाकता घरातल्या झाडांना टाका. चला या आपल्याला आणि आपल्या झाडांना. चला बघा, आज आता मम्मीचं वर टेरेसवर काय चालू आहे तुम्हाला दाखवतो. म्हटलं खाली दिसली नाही, कुठं गेल्या बघूया म्हटलं. वरती येऊन बघतो वर आल्या, काय लावा लागलं दाखवतो तुम्हाला. हे इथं बघा मम्मी काय करायला लागले बघा. काय आहे हे? लाकडात चुरा आहे. आपण लाकडं ठेवले ना द्राक्षाच्या बागेत लागले चुरा आहे. हात घालून किड बिड असेल. चुरा आहे. हे किचन वेस्ट सारखं काम करते आपल्याला, त्या कोकोपीट सारखं. चिमटा पडला आहे ना, कोकोपीट सारखं काम करते. तर इथं मी ही टाकून घेणार, मग ही माती पसरणार आणि चांगला आळं तयार करते. त्यात ते टमाटरची रोपं तुम्हाला दाखवलं ती लावते जागा करून इथे एक साईडला खालीच. हा चौक केलंय ते. आता इथे एक चौक आहे, तिकडं एक चौक केलंय. असं खाली पण नको स्लाप हे होईल पाणी. अरे टमाटरची रोप आहे ती कायम राहत नाही. ती टमाटरची रोपं 2-3 महिने चालतात, नंतर चिमटा काढला का त्यातला? काढते की ते आता अजून पसरणार आहे तेव्हा दिसते. बघा इथं मम्मीनं आता ही माती सगळी पसरली बघा. खालीच स्लापवरच लावा लागले आता. आणि विहान काय म्हणते बघा, सायकल चालवा लागलाय बघा. ते पाणी जाण्यासाठी होल आहे आणि खाली काट्या टाकल्या मम्मीनं. काट्या, किचन वेस्ट आणि ते लाकडाचा चुरा होता ते टाकून वरनं माती हातरली आणि ह्याच्यावरती टमाटरची रोपं लावणार. आता बघूया येतात का, तुम्हाला दाखवतो. नवीन नवीन ट्राय करत असते मम्मी काय तर. हा तर आता बघूया इथं आले टमाटरची रोपं. टमाटर लागली तर तुम्हाला दाखवतो नक्कीच. हे टेरेसवरचा जो कचरा आलेला असते, झाडून लावलेला असते, ते सगळा टाका लागल्या तिथं. हे बघा हे कचरा सगळा तिथं टाका लागल्या. हा असं मम्मी काय काय नवीन नवीन प्रयोग करत राहते. तर हे प्रयोग बघूया सफल होतोय का ते तुम्हाला दाखवतो. हे विहान काय म्हणते बघा. उतरू नकोस. किचन वेस्ट, कोकोपीट सगळं मिक्स आहे. ते आता सगळं मिक्स करायला लागलाय बघा. म्हणजे सगळा जो कचरा असतो आपल्या टेरेसवरचा, तो पण आपण असं झाडं लावायला लावू शकतोय, कामी आणू शकतोय. हा म्हणजे काहीच वाया जात नाही बघा गार्डन मधलं. त्यामुळे तुम्हीही करू शकता. छोटीशी जर जागा असली तरी बघा हे वाळल्या काट्या कुट्यांनी पण आपण झाडं लावू शकतोय. काय म्हणते बघा. हा खाली उतरू. बर काय दाखवते बघूया विहान तुम्हाला. हे काय आहे? अच्छा हे तू आत लावलंस होय. हे बघा सगळा कचरा मम्मी आता गोळा करून इथं टाकायला लागला. काडी कचरा, पानं, किचन वेस्ट, परत मातीचा धुळा. हे बघा साईडला कचरा जमा झालेला तो,
काहीही उपयोग करून आपण झाडं लावू शकतोय. तसंच हे टेरेस गार्डन आम्ही फुलवलेलं आहे बघा. बघा तिकडं आता मातीची होती शिल्लक ती गोळा करून आणून टाकायला लागल्या मम्मी. हे काट्या कचरा बघा वाऱ्यानं उडून आलेला असतो ना बाहेरचं झाडांचा वगैरे ते पण टाकायला लागले बघा. म्हणजे माती थोडी असली आणि हे बाकी सगळं कचरा असला तरी आपण याचा वापर करू शकतो झाडं लावायला. हे विहान बघा मग्गा दाखवते. आता इथं टमाटरची रोपं लावणार आहे मम्मी. ते प्रयोग कसा होते बघूया. सक्सेसफुल झाला तरी दाखवतो, नाही झाला तरी दाखवतो तुम्हाला. आपण प्रयत्न करत राहायचं, फळाची अपेक्षा नाही करायची. फळ मिळो अगर न मिळो काहीतरी शिकायला तर भेटेल आपल्याला. त्यासाठी बघा आता हे तुम्हाला त्यातलंच एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. हे बघा हे ड्रॅगन फ्रूटची प्लांट 2 दिसतात तुम्हाला. अजून एक आहे तिथं ते अपराजिताच्या वेलाच्या खाली. तर हे 2 कांड्या मी आणल्या होत्या. कुठून सांगतो तुम्हाला. एक बाग होती जी बंद पडलेली होती, वाळत आली ती बरोबर जवळजवळ वाळलेलीच पूर्ण. तर त्याच्यातल्या मी ही अशी जी पानं असतात ना 2 पानं काढून घेऊन आलेली इथनं कट करून. असं माझ्याकडं तोडायला पण काय नव्हतं पण ती वाळत चाललेली. म्हटलं वाळायच्या आधी आपण ह्याचं काम इस्तेमाल करूया. तर ती 2 पानं घेऊन आलेली लावलेली. तर त्याची दोन्हीची कटिंग बघा किती मोठी ग्रोथ झालेली आहे. आता ह्याला फळ लागते का बघूया. अजून ह्याचे ग्रो बॅग पण मला मोठ्या करायचे आहेत. त्यामुळं बघूया आता कधी वेळ भेटते. हे अपराजिताचं वेल आहे त्याच्या खाली एक कटिंग आहे बघा. हे पण ड्रॅगन फ्रूटचंच आहे. हे पण केवढं मोठं झाले बघा. मुळ्या सुटल्यात खाली बरोबर पानांना. तर हे पण मला ट्रान्सफर करायचं आहे दुसऱ्या ग्रो बॅगमध्ये. कारण की हे वेलामुळं इथून पूर्ण फुटून आले बघा. एवढंसं तुकडा होता हा. तर ह्याचं तर तुम्हाला सांगतो मज्जा. हे बघा हे जे जुनं पान दिसत असेल तुम्हाला हे जुनं हे जवळजवळ एवढंच होतं फक्त तुकडा माझ्याकडं. एवढाच तुकडा मी पाण्यात ठेवलेला आणि तो शिल्लक राहिलेला त्या 2 लावून कांड्या. तर तो फुटून किती आला आहे बघा मोठा झाला आहे बघा. इथून फुटल्या इथून एक ग्रोथ आहे, इथून एक ग्रोथ आहे, परत इथून एक वेगळं सेपरेट पान झाले आणि हे एक सेपरेट पान झाले. असं केवढं मोठं झाले बघा शकता तुम्ही. त्याच्यासोबत विहान पण शिकत असतो. सिया विहान दोघं पण शिकत असतात. आणि ह्या साईडला मम्मी आता बघा सगळं हे किचन वेस्ट होतं, कोकोपीड होतं, ते सगळं मिक्स करून लावा लागल्या बघूया. चला आता रोपं घेऊन येतो मी खाली आलोय बघा गाईस. कशासाठी आलो तर ती टमाटरची रोपं पप्पांनी घेऊन आले होते ती घ्यायला मी आलो. तुम्हाला दाखवतो केवढी मोठी आहेत टमाटरची रोपं. किती मोठी टमाटरची रोपं आहेत बघा. तर ही रोपं वरती घेऊन जातो आणि येतात का बघूया आता. ही रोपं कुठं आली ती पण तुम्हाला दाखवतो वरून. अरे बाप रे बाप बघा किती रोपं, किती सारे रोपं आहेत. भरले भरपूर माती लावून ठेवलेत पप्पांनी. ते आता वरती नेऊन जवळजवळ फळालाच आलेत रोपं. एवढी मोठी रोपं झालेत. ते तुम्हाला दाखवतो कुठं आली होती. भिजू नकोस रे तू. मम्मी इथे लावा लागल्या बघूया आता हे येतात कसे. चालते. हे तर रस्से बांधता येते म्हणते मम्मी. आणि लावून बघूया आले नाही थोडेफार आले तरी चालते त्यातले. हां आणि हे रोपं कुठून आलते तुम्हाला दाखवतो. अजय पण आला बघा. याचं चालू आहे पाणी. हे बघा इकडं प्लॉट आहे शेजारी. ती बिया पडून आहे ना तुम्हाला दाखवतो. टमाटरची रोपं अजून भरपूर आहेत. त्यातली पप्पांनी थोडीच आणल्यात. अजून इथे भरपूर रोपं आहेत बघा. मोठी मोठी झालेले आहेत. पावसाळ्यात सगळे फुटून आलेत. बी पडलं असणार आहे पहिला तर ते सगळे उगवून आलेले आहेत बघा. यातले थोडे आणलेत पप्पांनी फक्त. ते पण माझ्या हातात बसत नव्हते एवढे. इकडे बघा फायनली झालेलं आहे मम्मीचं लावून. अजून थोडी रोपं आहेत तर एवढी लावलेली आहेत तुम्हाला दाखवूया म्हटलं. हे बघा हातात मम्मीने दाखवले एवढी रोपं आहेत अजून मोठी मोठी. अजून ह्याच्यापेक्षा डबल आहेत खाली मम्मी रोपं. अजून ह्याच्यापेक्षा खाली रोपं थोडीच आणल्यात पप्पांनी. तर आता हे लावल्या बघा. आता फळ आलं तर तुम्हाला दिसेलच आणि वाळून गेलं तरी मी तुम्हाला सांगेन. आणि चुकीचं लावलं बघा. आता मी आणि सिया आमच्या दोघांची चालू आहे बॅडमिंटन प्रॅक्टिस. सियाची प्रॅक्टिस घ्यायला लागलोय आहे की नाही सिया. काय काय शिकली सांग. बॅक हँड अँड फोर हँड.
हां, तर आज मी सियाला शिकवलं आहे बॅकहँड कसा शॉट मारायचा, फोरहँड कसा शॉट मारायचा. तर आता सियाची प्रॅक्टिस आम्ही घरीच घ्यायला लागली. मला थोडंसं माहिती आहे, त्यामुळं थोडं त्याची प्रॅक्टिस रोज घेते. आणि हे बघा आता इकडं आम्ही हॉल आमचा मोठा असला त्यामुळं आम्ही हॉलचा उपयोग घ्यायला लागले करून तसा. आणि हे बघा रॅकेट मी ऑर्डर केले होते, खूप दिवस झाले आता, पण आत्ता काढल्यात फायनली खेळायला. जवळजवळ 1-1.5 वर्ष पाठीमाग काढलेले आणि त्यावेळेस पण खेळून ठेवलेले आणि आत्ता परत काढलेले. आणि ती आता शिकायला लागले, त्याला तुम्हाला दाखवतो. मी जेव्हा बॅडमिंटन खेळायला म्हणत असते तेव्हा मामा काय म्हणते सांगू का, थांब 5 मिनिटं, थांब 5 मिनिटं, तशी करत ते तास जातो. म्हणजे मामाची 5 मिनिटं तास का मी देतो. ह्याला विहानला पण रॅकेट एक दिल्या, तर ती खेळा सोडून बघा इथं ठेवून टाकलं आपण. 3 रॅकेट आहेत, 2 शटल आहे की नाही. चल सिया सर्व्हिस करत दाखव. चल बघा सियाला सर्व्हिस पण शिकवलेली आहे, आता सर्व्हिस करून दाखवते सिया. बरोबर माझ्या नाकावर सर्व्हिस केल्या. सर्व्हिस दाखव म्हटलं बघून टाप करून शटल बसलेलं आहे माझ्या नाकावर. इकडं हसून बसलं. चला आता हिला शिकवतो, मग नंतर बोलतो तुमचे. व्यान आला बघा. हे बघा ह्याची सर्व्हिस बघा अशी असते. अरे लागतं रे बघा.